तर आखाती देशातल्या युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय आणि याचा परिणाम टाइल्स निर्मितीवरती देखील होतोय। गेल्या महिनाभरापासून टाइल्स निर्मिती बंद पडल्यामुळे जळगावमध्ये टाइल्सचा मोठा तुटवडा भासू लागलाय। त्यामुळे बांधकाम व्यावसायिक हे अडचणीमध्ये आलेत। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। जळगावमध्ये जे काही टाइल्स विक्रेते आहेत ते गुजरातमधून टाइल्स मागवतात। गुजरातमध्ये मोठे कारखाने टाइल्स बनवण्याचे आणि त्याला खरं तर व्यावसायिक गॅसची मोठी आवश्यकता असते। मात्र व्यावसायिक गॅसवरती जाता सरकारनं निर्बंध आणले आणि या टाइल्स निर्मिती बंद झाली आणि जळगावमध्ये आज अनेक ग्राहक आणि जे काही बांधकाम व्यावसायिक आहेत ते आता या टाइल्स मिळवण्यासाठी मोठी धडपड करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। टाइल्सचे विक्रेते आहेत निकेतजी, आपला परिचय द्या आणि त्यानंतर काय अडचण येते सध्या ते सांगता। या युद्ध परिस्थितीमुळे प्रोपेन गॅस म्हणून जो गॅस लागतो तो मोरबीला सप्लाय त्याचा बंद झालेला आहे। त्या दृष्टीने जवळपास 15-20 दिवसापासून मोरबीमधून टाईलचं सप्लाय आणि मोरबीमध्ये टाईलची जेवढी इंडस्ट्रीज आहेत ते सगळी बंद पडली आहे आणि रेट जवळपास 25 ते 30% वाढल्यामुळे आणि शॉर्टेज इकडे जळगावला खूप निर्माण झाली। जळगावला काय पूर्ण जगभरात शॉर्टेज याची निर्माण झालेली आहे। तुमच्या व्यवसायावर काय परिणाम आहे? ग्राहकांचे काय प्रतिक्रिया? ग्राहकांना आधी आम्ही 15 दिवसापूर्वी जो माल दिला आणि त्याच्या रेटमध्ये आणि आजच्या रेटमध्ये सांगल्यानंतर ग्राहकांची आम्हाला नाराजगी हे करावी लागते। बिलकुल नाही सांगून देता गिराईक आम्हाला। मला एक सांगा, या टाइल्सचा आणि गॅसचा काय संबंध आहे? म्हणजे काय आवश्यकता आहे? टाइल्स मॅन्युफॅक्चरिंगला प्रोपेन गॅस म्हणून जो गॅस असतो मेन ते भट्टीसाठी तो प्रोपेन गॅस त्यांना लागतो आणि त्याचा सप्लाय गुजरात गव्हर्नमेंटने त्यांना सप्लाय बंद केला आहे आणि तो प्रोपेन गॅस टोटल पूर्ण इम्पोर्ट होत होता आणि त्याच्या गॅसचा सप्लाय बंद झाल्यामुळे हे सगळे इंडस्ट्रीज जे आहेत मोरबीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सिरॅमिक इंडस्ट्रीज जे आहेत ते सगळी फॅक्टऱ्या बंद झालेली आहे। अगोदरचं जे काही साठवणूक केलेल्या टाईल्स या विकल्या गेल्यानंतर मात्र पुन्हा नव्याने जर टाईल्स निर्माण नाही झाल्या तर आम्हाला सुद्धा दुकान बंद करावं लागेल, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते असं टाईल्स विक्रेत्यांनी आपल्याला सांगितलं आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.